नमस्कार, मी डॉक्टर जान्हवी सप्रेलाडे। पाहता पाहता हिंदू वर्ष संपत आलं, फाल्गुन मास सुरू झाला आणि या वर्षातील अखेरचा सण म्हणजे होळीचा सण जवळ आला। फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला संपूर्ण भारतामध्ये होळीचा सण साजरा केला जातो। या सणामागे एक कहाणी आहे। राजा हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद हा विष्णूंचा परमभक्त होता, परंतु हिरण्यकश्यपूला हे मान्य नव्हतं। हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला आगीपासून भय नसण्याचा वर प्राप्त झाला होता आणि म्हणूनच हिरण्यकश्यपूने होलिकाच्या मदतीने प्रल्हादाला जाळण्याचा कट रचला। परंतु श्री विष्णूंच्या आशीर्वादाने प्रल्हाद त्या आगीतून सुखरूप बाहेर आला, परंतु कटू हेतूने आपल्या वराचा उपयोग केल्याबद्दल होलिका मात्र त्या आगीत भस्म झाली। तो दिवस होता फाल्गुन शुद्ध पौर्णिमेचा, ज्या दिवशी संपूर्ण भारतात आपण होळी साजरी करतो। सत्याचा असत्यावर आणि चांगल्या वृत्तीचा वाईट वृत्तीवर विजय मिळवण्याचा हा दिवस। वाईट गोष्टींचा नाश व्हावा, वाईट वृत्ती म्हणजे मद मत्सर राग द्वेष या गोष्टींचं दहन व्हावं म्हणून या दिवशी सायंकाळी होळी पेटवली जाते। होळीला प्रदक्षिणा घालून हळदी कुंकू वाहिले जाते, होळीत नारळ अर्पण केला जातो। मग सुवासिनी होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात। असा हा बंधुभाव, प्रेम आणि एकात्मतेचा अनोखा संदेश देणारा होळीचा सण। तुम्हा सर्वांना होळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा।